कृष्णाकाठचा ढाण्यावाग, गरिबांचा रॉबिनहूड बापू बिरू वाटेगावकर हे अनंतात विलीन झाले. खाजगी, सावकारी, गावगुंड यांच्या विरोधात 40 वर्ष रक्तरंजित लढा देणारं हे एक झुंजार वादळ म्हणजेच बापू बिरू वाटेगावकर. हे वादळ कायमचं शांत झालं. जिवंतपणी एक दंतकथा बनलेलं हे नाव. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णाकाठावरील गोरगरिबांचा आवाज बनलेलं हे नाव. खाजगी सावकारांकडून होणारी पिळवणूक, स्त्रियांवर होणारा अत्याचार याच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला. बापू बिरू असं नाव घेतलं तरी गुंडांचा थरकाप उडत असे. 1965च्या काळात बोरगावातील गावगुंडांनी थैमान घातलं असताना त्यावेळी बापू बिरूंच्या रूपाने डाकू असणारा नायक पुढे आला. त्यांनी कित्येकांना कर्जमुक्त केलं, सावकारी पाशातील जमिनी सोडवल्या, महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा बंदोबस्त केला, पोटच्या मुलाने परस्त्रीचे अपहरण केले, त्याला सुद्धा बापू बिरूंनी गोळ्या घालून ठार केलं. असा शब्दांचा आणि तत्वांचा पक्का हा कृष्णाकाठचा ढाण्यावाग. हे सर्व करताना त्यांच्यावर 12 खुनांचे गुन्हे देखील दाखल झाले. त्यासाठी पोलीस कायम त्यांच्या मागावर असत. मात्र 25 वर्ष जंग पछाडून ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. नंतर त्यांनी स्वतः शरणागती पत्कारली व त्यांना त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. 15 वर्षापूर्वी एरवाडा कारागृहातून त्यांची सुटका झाल्यानंतर या योद्ध्याने स्वतःला अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी वाहून घेतलं. असं हे वादळ अनंतात विलीन झालं. अशा या नायकाच्या जीवनावर पोवाडे, वगनाट्य, चित्रपटही निघालीत. अशा या व्यक्तिमत्वाला BBC मातृभूमीचा त्रिवार सलाम.